नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. एक बॅच बॉम्बे हायकोर्ट ही कंप्लीट झालेली आहे आज. शेवटचे 2 स्टुडंट्स आत्ता गेलेत. दिस वॉज व्हेरी फन जर्नी. सर्वांना ज्या प्रकारचा तुम्ही प्रतिसाद दिला आहे ॲक्च्युली मेजरली, मी तर नेहमीच सांगत असतो की कोचिंग लावून कुणीही पास होत नाही, सेल्फ स्टडीने पास होतो. And that we proved at like a very good extent है ना. मुलांनी 15 to 20 days 13 days आय गेस है ना, 13 दिवस इथे अभ्यास केला. सगळ्यांना छान आउटकम मिळालं. जे प्रोग्रेस होतं ते पण छान झालं आणि ते तुम्ही सांगितलं ऑब्व्हियसली, आणि तुमच्या मार्क्समधून पण ज्या आपण टेस्ट कंडक्ट केल्या त्या मार्क्समधून पण दिसून आलं. मेजर गोल आजच्या लेक्चरचा तुमचे काही डाऊट्स क्लिअर करणं आहे. तर ते डाऊट्स एकदा मला जितके आठवतात तेवढे लिहितो डाऊन द लाईन, मग मी पुन्हा एकदा बॅक येऊन लिहेल. तर सगळ्यात पहिला आहे की सर, मॅथ्स जो आपण मागे लेक्चर घेतलं होतं, तर त्या लेक्चरमधून आवाज नाही आला, त्या कारणास्तव हे लेक्चर इनकम्प्लीट राहिलं होतं. तर काय करायचं जर आम्हाला मॅथ्स क्लासमध्ये और घरी सॉल्व होतं, बट इन पेपर टेस्ट किंवा काही आलं तर सॉल्व होत नाही. हा मॅथ्स रिलेटेड एक मेजर पहिला प्रॉब्लेम, याला आपण टॅकल करणार आहोत. दुसरा प्रॉब्लेम आहे टाईम मॅनेजमेंट. वेळ कशी पुरवावी हे मला समजत नाही की मला वेळ कसा मॅनेज करू, है ना. हा एक मेजर इश्यू आहे. 1 तास आहे, ह्याला मी डिवाईड कसं करू, किंवा मॅथ्स आणि रिझनिंगसाठी वेळ मिळत नाही. सो जे मी ह्या आपल्या 13 डेजच्या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं, जे काही सांगितलं एक जिस्टमध्ये मी तुम्हाला सांगेल, त्यांच्यामधून जो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पेपरला त्यांना प्रॉब्लेम होता, तो एकाही स्टुडंटला आज पेपर कंप्लीट होण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो ते एक सॉल्युशन मी तुम्हाला सांगून देतो. इम्प्लिमेंट कसं करायचं ते तुमच्यावरती आहे. सो हा प्रॉब्लेम आपला 100% सॉल्व्ह होईल. मग हा जो प्रॉब्लेम आहे मेजरली टाईम मॅनेजमेंटचा, हाच रिझनिंगसोबत पण मॅच करतो, की रिझनिंगचा पण इश्यू आहे हा टाईम मॅनेजमेंटचा. ठीक आहे. मेजरली डिपेंडंट रिझनिंगवरती आहे. तिसरा इश्यू आहे की आज आणि उद्या, ठीक आहे, वेळ आता सकाळी काय करायचं काय नाही करायचं वगैरे वगैरे कसं सोडवायचं, हा एक इश्यू आहे. मेजर प्रॉब्लेम्स अजून काही दिसलेत मला, ते आहे OMR शीट फिल करता येत नाही बऱ्याच स्टुडंट्सला. मोठा प्रॉब्लेम नाही आहे, छोटा आहे, हा एक सॉल्व्ह करून घेऊया. अजून पेन ब्लॅक पेन यूज करायचा आहे. ठीक आहे. एक काहीतरी रोलर का काहीतरी पेन आहे, जो जास्त हार्ड पण नाही, एकदम सॉफ्ट आहे, वरती पटकन गोळा होतो. बट OMR शीटमध्ये एक प्रॉब्लेम आहे मुलांचा फिलिंगमध्ये, म्हणजे जो माझ्या विद्यार्थ्यांचा सुरुवातीला होता तो प्रॉब्लेम आपण एक डिस्कस करणार OMR शीट भरण्यामध्ये, की भरताना गोळे खालीवर होतात. हा एक आपण डिस्कस करणार आहोत. काय राहिलं याच्यात, काही राहिलं असेल तर कॉमेंट करा, बट आता सध्या वेळ पण नाही आहे आपल्याकडे. आधी कोणता सोडवू, है ना, हा एक प्रॉब्लेम आहे. ऑर्गनायझिंग, इथे 4 नंबर लिहितो मी. की आधी कोणता पार्ट मी सोडवू, है ना. आधी मी रिझनिंग सोडवू, आधी मॅथ सोडवू, हा एक मेजर इश्यू आहे. आणि एक स्ट्रॅटजी ओव्हरऑल, एक लास्ट मिनिट स्ट्रॅटजी, हे एवढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, हे आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. बोर्डवर जास्त लिहिणार नाही, स्पष्टपणे तुम्हाला आत्ता सांगून देतो. सगळ्यात पहिले मॅथ्समध्ये क्लासमध्ये सोडवता येतात, घरी सोडवता येतात, टेस्ट पेपर किंवा
एक्झाममध्ये पेपर आल्यावर मला असं वाटतं की माझ्याकडून सोडवून होणार नाही. याच्यासाठी एकच सोल्युशन आहे बघा, ह्याच्यासाठी मेजर सोल्युशन एकच आहे. मी जे त्या दिवशी सांगितलं आजही सांगतो, जो काही क्वेश्चन आहे त्याला ॲज अ क्वेश्चन म्हणून बघू नका. मी बऱ्याच टीचर्सला विचारलं, माझ्याकडे सुद्धा मॅथ्सच्या 3 फॅकल्टीज आहेत वेगळ्या वेगळ्या. गवारे सर आहे, त्यानंतर आपले KD सर आहेत, त्यानंतर अजून एक टीचर आहेत, काय नाव आहे त्यांचं, शिंदे सर आहेत. सो त्यांना प्रॉब्लेम मुलांनी हा विचारला, सर मला मॅथ्स क्लासमध्ये तर कळतं, बट मी जेव्हा टेस्ट घेतो त्यावेळेस मला कळत नाही. तर मी ह्या तिन्ही टीचर्सला एक कन्सल्ट केलं की सर हा प्रॉब्लेम कशासोबत रिलेटेड आहे. मग ह्या तिन्ही टीचरला विचारल्यानंतरही मला एक सॅटिस्फाईड फील झालं. ॲक्च्युली असं नाही झालं नाही, बट स्टील मी अजून बाहेरच्या टीचर्सला काय विचारलं की सर हा प्रॉब्लेम काय येतो की क्लासमध्ये कळतं आणि घरी गेल्यावर टेस्ट पेपर किंवा काही सोडवायला घेतलं तर येत नाही. फर्स्ट. सेकंड, पेपरमध्ये क्लासमध्ये येतं, टेस्टमध्येही येतं, पण पेपरमध्ये क्लासमध्येही येतं, तुम्ही प्रॅक्टिस देतात त्या क्वेश्चन्समध्ये पण येतं, पण टेस्ट सोडवायला गेलं तर कळत नाही कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे, काय कळत नाही. ह्याचं सोल्युशन जे मला वेगवेगळ्या टीचर्सकडून वेगवेगळं मिळालं, बट त्याचं सोल्युशन आहे प्रॅक्टिस. बट एक मला पर्सनली जर विचाराल की प्रॅक्टिस हे सोल्युशन नाही आहे. प्रॅक्टिस हे सोल्युशन नाही आहे. सोल्युशन हे आहे माझ्या मते की तुम्ही त्याला ॲज अ होल क्वेश्चन म्हणून बघतात, एक प्रश्न म्हणून बघतात. माझं म्हणणं फक्त एवढं आहे, तर प्रश्नाला अमितने किती पैसे खर्च केले आणि अमितचा पगार किती होता ह्याच्यावरतीच लक्ष द्या. अमितने जेवणावरती 30% केले, ह्याच्यावरती इतके टक्के केले आणि शेवटी त्यांनी त्याचा पगार किती, समजा असा प्रकारचा प्रश्न असेल. सो तुमचं काम काय अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये, तुम्ही याला ॲज अ होल क्वेश्चन म्हणून बघतात. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याला त्या नंबर्स जे आहेत ते नंबर्स पेपरच्या बाहेर काढा. फॉर इन्स्टन्स, एक मुलगा आहे, त्याने 20% जेवणावरती खर्च केले, त्याने 15% रेंटवरती खर्च केला. वरती लिहिलं आहे, भला मोठा प्रश्न लिहिला आहे, बट तुम्ही हे आकडेवारी बाहेर काढा. आकडेवारी बाहेर काढा. आउट ऑफ रिमेनिंग असं आलं, उरलेल्या पैशांमधून त्याने 10%, म्हणजे हे झाले 20 आणि 10 35%, उरले किती 65%. मग याला टक्केवारी घेऊ नका असं मी क्लासमध्ये शिकवलेलं पण आहे. तर ह्याच्यापैकी त्याने 15% त्याने पार्टी केली, 10% त्याने FD करायला किंवा रिकरिंग डिपॉझिट असेल त्याचं, आणि त्याच्याकडे उरले आता समजा फॉर एक्झाम्पल 700 रुपये. ठीक आहे, हे टक्क्यामध्ये धरू नका असं सांगत असतो मी, याला 100 मधून कन्सिडर करा. ओके. आता आकडेवारी जशी बाहेर आली तसं मला कळायला लागलंय बरोबर की 15 आणि हे झाले 35 याचे. ठीक आहे, हे उरले 65 मधून त्यांनी 15% खर्च केले. आता इथून 15% खर्च केले, इथून 10% खर्च केले. 65चे 15% काढा, 65चे 10% काढा, मग 700 म्हणजे इतके आणि इतके म्हणजे किती, हे तुम्ही इझिली काढू शकता. सो मॅथ्समध्ये नंबर बाहेर काढून एकदा प्रयत्न करा, नंबर्स बाहेर काढा. सिम्पल इंटरेस्ट जरी असेल तर त्याला नंबर्स म्हणून एक क्वेश्चन म्हणून बघू नका, त्यातले नंबर्स बाहेर काढून घ्या आणि काय शोधायचं ते बघा. जर कॉन्सेप्टचा अभ्यास झालेला असेल, कॉन्सेप्ट जर केलेले असेल तर सोडवता येईल. जे म्हणतात ज्यांना मॅथ्सच येत नाही, ज्यांना माहितीच नाही आहे की हा आउट ऑफ रिमेनिंग पण काहीतरी एक टाईप आहे, याच्यामध्ये पण याच्यापैकी पण त्याने उरलेल्यापैकी पण काहीतरी खर्च केलं असतं 700 पैकी इतके टक्के, तर ट्रिपल लेयर्ड क्वेश्चन बनू शकतो. तर ह्या प्रकारे प्रश्न येतात. तर विद्यार्थ्याचं एवढंच काम आहे की याच्यातून नंबर्स काढून घ्या. तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही. जर तुम्हाला क्लासमध्ये गणित कळालं आहे की कसं सोडवतो आहे मास्तर, तर डेफिनेटली तुम्हाला तो इथे सोडवता येईल, एक्झाममध्ये सोडवता येईल. ठीक आहे, ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. प्रॅक्टिस, येस प्रॅक्टिस इज अ पार्ट, बट अंटिल अँड अनलेस यू रिमूव्ह द कॉन्टेंट, कोर कॉन्टेंट जर तुम्ही त्याचा बाहेर काढला तर माझं मत आहे तुम्हाला येईल. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला, पहिलावाला सॉल्व्ह झाला. म्हणजे मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, बाकी तुमची इच्छा. टाईम मॅनेजमेंट एक आहे, टाईम मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझिंग पेपर, हे दोन्ही आपण एकसाथ करूया.
मी नेहमी सांगत आलो आहे पेपर देताना पण 10 वाजता पेपर सुरू करा. टेस्ट पेपर द्यायला बसलात 10 वाजता सुरू करा, 11 वाजता संपवा. का? कारण की तुम्ही घड्याळीत 10 लावा. 6 वाजता जरी बसलेत तुम्ही सोडवायला संध्याकाळी, तर इथे 10 लावा घड्याळामध्ये, वॉचमध्ये, आणि मग सोडवा. 10 वाजून 5 मिनटापर्यंत मला काय करायचं आहे, 10 वाजून 15 मिनटापर्यंत मला काय करायचं आहे, 10 वाजून 20 मिनटापर्यंत काय करायचं आहे, हा सगळा टायमिंग तुमच्या डोक्यात मॅप झाला पाहिजे. ओके, हा एकदा का तुमच्याकडून मॅप झाला, दिस मीन्स दॅट की तुम्हाला आता एक्झाममध्ये ऑटोमॅटिकली तुमचा ब्रेन तसा चालेल. ठीक. आता सर मी अगोदर मॅथ्स घेऊ की अगोदर रिझनिंग घेऊ? आता मी जर तुम्हाला सांगितलं की अगोदर तुम्ही हे घ्या ते घ्या, ऐन वेळेवर उद्या तुमचा पेपर आहे, स्ट्रॅटर्जी चेंज करणं इज अ फूल्स गेम. मूर्ख लोक करतात ऐन वेळेवर स्ट्रॅटर्जी चेंज. तुमच्याकडे झिरो स्ट्रॅटर्जी आहे, काहीच स्ट्रॅटर्जी नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट जाऊन पेपर द्यायचा आहे, तर तुम्ही एखादी स्ट्रॅटर्जी माझ्यातली अडॉप्ट करू शकतात. पण तुम्ही एक स्ट्रॅटर्जी क्रिएट केलेली आहे, त्या स्ट्रॅटर्जीने तुम्ही सोडताय, तर तुमच्यासाठी ही स्ट्रॅटर्जी नाही. बट मेजरली तुमचा 20 मिनिटमध्ये 20 मिनिट्स, 20 मिनिटात मराठी, इंग्लिश, कम्प्युटर आणि जी के. 10, 10, 20, 10, 50 क्वेश्चन 20 मिनिटात तुमचे सोडवून झालेच पाहिजे, किंवा हार्डली हार्ड 25 मिनटं, बट 20 मिनटं इज अ स्टँडर्ड थिंग. ठीक आहे, आपण सोडवून घेतले, 1-2-3 स्टुडंट्स आहेत, त्यांचे 15 मिनटात होतात. ठीक आहे, प्रॉब्लेम कुठे नाही येणार? एक मिनटं. इथे प्रॉब्लेम येणार नाही, इथे प्रॉब्लेम येणार नाही, इथे प्रॉब्लेम येणार नाही. विचारा का? जनरली फॅक्च्युअल आहे, क्वेश्चन्स तुम्हाला येऊन जातील. कॉन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल येऊन जातील. फॅक्च्युअल टोटली 100% फॅक्च्युअल येऊन जातील. ठीक आहे, जी केमध्ये विचार करावा लागेल. ठीक आहे, जी केमध्ये विचार करावा लागेल, आणि जी के तुम्हाला येत असलं तरच तुम्ही सोडवू शकतात. वोकॅबलरी तुम्हाला येत असली जसं सोडवू शकतात. अदरवाईज तुम्ही वोकॅबलरी कितीही वाचा, लाख करोड 2-4 अब्ज कितीही शब्द वाचा, तुमच्या लक्षात राहणार नाही. हे समानार्थी विरुद्धार्थी लॉजिक लावूनच सोडवावं लागेल, की सारखे सारखे मला कोणते दिसतात मी ते एलिमिनेट करेल, उत्तर लावून पुढे जाईल. सो एवढे तुमचे 20 मिनिटात झाले पाहिजे. उरलेल्या 40 मिनिटं, उरलेले किती उरले तुमच्याकडे आता? 40 मिनिटं. ह्या उरलेल्या 40 मिनिटामध्ये मेन गेम तुमचा ठरतो, तो 40 मार्क 40 मिनिट. ह्याच्यामध्ये तुम्ही 30 मिनिट आणि 10 मिनिट असं डिव्हिजन करून घ्या. ठीक आहे, सो तुम्ही ह्या 30 मिनिटात तुमचा जो कोणता मॅथ्स आणि रिझनिंग मधला स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे तो सोडवा. माझं मत आहे 30 मिनिटात तुम्ही मॅथ्स सोडवावं, रिझनिंग सोडवू नये. फर्स्ट थिंग, मूर्ख मुलांचा क्वेश्चन, सर रिझनिंगचे तर मला सर्वच क्वेश्चन येतात. बाळा, तुला रिझनिंगचे सगळेच क्वेश्चन्स येतात, ते सगळेच क्वेश्चन सगळ्यांनाच येतात. ठीक आहे, ते सगळेच क्वेश्चन सगळ्यांनाच येतात. दिवसभर जर तो बसला तर तो सगळे क्वेश्चन सोडवू शकतो रिझनिंगचे. नॉट दॅट ऑफ अ बिग डील. तर रिझनिंगमध्ये टेक काय आहे? रिझनिंगमध्ये टेक हा आहे की फॉर एक्झाम्पल रिझनिंगचा पेपर आहे, रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स आहेत. सेटिंग अरेंजमेंट, ब्लड रिलेशन, कोडेड वालं बरं का. कोडेड म्हणजे प्लस म्हणजे त्याचा भाव, ए हा बीचा भाऊ आहे, मायनस म्हणजे बी हा एचा भाऊ आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे कोडेडवाले. तो नाही, लुकिंग ॲट द पिक्चर, एका फोटोकडे पाहून तो म्हणाला की ती माझ्या आईच्या वडिलांच्या मुलाची मुलगी आहे, असं काहीतरी बोलला, ते वाले नाही, फक्त कोडेड म्हणतोय मी. ठीक आहे, कोडेड रिलेशन, सेटिंग अरेंजमेंट, पझल. पझलमध्ये ते येतात, ए फुटबॉल खेळतो बट बास्केटबॉल खेळत नाही, बी बास्केटबॉल खेळतो, हे खेळतो,
हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा आहे, तर हा अहिल्यानगरचा आहे, तर हा इकडचा आहे तिकडचा आहे वगैरे वगैरे. ते पझलचे क्वेश्चन्स असतात. राईट रॉंग टिक 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 करावं लागतं तुम्हाला त्यात. तर त्या प्रकारचे क्वेश्चन्स, ह्या 3 प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसले रे दिसले, सरळ सरळ एकच गोष्ट करायची, स्किप स्किप, सोडून द्यायचे, अक्षरशः सोडून द्यायचे. लास्टला तुमच्याकडे जर वेळ मिळाला तर ह्या क्वेश्चनकडे या. हे क्वेश्चन काय माहिती आहे का, हे क्वेश्चन मॅग्नेट असतं ना, मॅग्नेट. एक मॅग्नेट कसं लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतं किंवा एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला आकर्षित करतं, तसे हे क्वेश्चन्स मॅग्नेट आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी लोखंड किंवा दुसरे मॅग्नेट आहे. तो तुम्हाला आकर्षित करतं की सोडव मला, तू सोडवून तर बघ, तुला येणार आहे, 1 मार्क फिक्स देतो मी तुला. आणि हेच तुमचे 5-5-5 15 मिनटं खलास. ठीक आहे. डोंट एव्हर डू दिस मिस्टेक, करूच नका. हे 3 टॉपिक इतके लेंदी आहे की क्वेश्चन बघूनच आपल्याला कळतो स्टार्टिंगलाच की लेंदी आहे, पण मला येईल बरं का, आणि येईल ह्या नादात व्यक्ती सोडवतो. आणि इथे मी तीच प्रॅक्टिस करून घेतली, ती आहे स्किप करण्याची. हिम्मत असेल ना, हे 3 क्वेश्चन स्किप करा, अख्खा पेपर सोडवा आणि मग नंतर ह्या प्रश्नांवरती या. ठीक. हे 3 मार्क महत्त्वाचे आहेत की त्या सब्जेक्टमधले 17 मार्क्स महत्त्वाचे आहेत, हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे. रँकिंग सोपं आहे, बट रँकिंगमध्ये पण वेळ आहे म्हणून 1 2 3 4 17व्या नंबरवरती हा, 1 2 3 4 5 6 7 8 45 रेघा मारायला 45व्या नंबरवर हा, असा मूर्खपणा करायचा प्रयत्न करू नका. शॉर्टकट असेल तर सोडवा, नसेल तर स्किप करून पुढे जा, बाकीचे क्वेश्चन सोडवा. अजून एक प्रकारचा क्वेश्चन आहे सिरीज पण म्हणते मला सोडव का, ती छोटीशी दिसते, छोटासा 1 लाइनर क्वेश्चन. ठीक आहे. ABCDDEFG. जर बघता क्षणी 5 सेकंदात जर लॉजिक कळालं सिरीजमधलं तर सिरीज सोडवा, नाही तर सिरीज स्किप करा, पुढे जा. अल्फाबेट सिरीज, नंबर सिरीज दोघांचं हेच रडगाण आहे. बघता क्षणी जर मला दिसला, ओळखला, पटला आणि लॉजिक कळालं तरच क्वेश्चन सोडवा, अदरवाईज पुढे चाललं जा. ठीक आहे. सिरीज आणि हे क्वेश्चन आहे, हे वेळखाऊ क्वेश्चन्स आहेत. सो तुम्ही बाकी बरेच कॉमेंट करतील, सर 5-4 प्रश्न इथंच झाले, अरे 16 राहिले बाबा. ठीक आहे. कॉमेंट्स खूप येतात ते, आणि मेजरली ते हे क्लासवालेच परेशान करतात आजकाल. ते येतात कॉमेंट सेक्शनमध्ये आणि तिथे हे करतात. ओके. सो हे प्रश्न स्किप करा आणि पुढे जा. पुढे जाऊन तुम्ही बाकीचे क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स येण्याची जास्त शक्यता आहे. हे वेळखाऊ क्वेश्चन्स आहेत, ह्यांना लास्टला उचलायचं. मॅथ्समध्ये आउट ऑफ, आता तुम्ही जर आपले लेक्चर्स केले असेल तर तुम्हाला माहिती असेल की जवळजवळ 10-10 15-15 टाईप्सचे शिकवलेत. पहिल्या 4च टाईप्स इम्पॉर्टंट आहे हेही सांगून दिलं, बट सर मग 10 टाईप का शिकवल्या, इंट्रोड्यूस करून दिल्या. मित्रा, जर एक्झाममध्ये इन केस जर तुम्हाला 5वी 6वी टाईप एखादी आली, आउट ऑफ रिमेनिंगची 4थी 5वी 4-5 लेअरचा प्रश्न आला, सिम्पल इंटरेस्टमध्ये 3-4 लेअरमध्ये क्वेश्चन आला, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये 3-4 लेअरमध्ये आला, तुम्हाला कळायला पाहिजे की हे आपल्या टाईपच्या बाहेर आहे, यासाठी वेळ लागणार आहे, मी दुसरे सोडवून घेतो, मग यांच्याकडे येतो. स्किप करणं फक्त हुशार व्यक्तीलाच जमतं, मूर्ख मुलं सोडवत बसतात. स्किप करून पुढे जा. 90 पैकी 90 घ्यायचे नाही आहे, 70 मार्क्स घ्यायचे आहेत. सेफ साईड टायपिंगला प्रॅक्टिसला सुरुवात करायची. 70 मार्क्स सेफ साईड आहे. ओके. बाकी काय म्हणतात मला माहीत नाही, 70 माझ्या मते सेफ साईड आहेत. सेफ साईड मार्क्स घ्यायचे, टायपिंगला सुरू करायचं. जे काही टेलिग्राम ग्रुप्स असेल ते म्यूट करून साईडला ठेवून द्यायचे, त्याच्यावरती गप्पा मारायच्या नाही. ठीक, चालेल. सो हे आहे. सो हे मॅनेजमेंट मला असं वाटतं. आता एखादा विद्यार्थी ते आधीचं सुरुवातीला 20 मिनटं ते घेऊ शकतं आणि नंतर याला तो बाकीचा वेळ देईल, किंवा सुरुवातीला हे घेऊन नंतर तो वेळ द्या, काहीही हरकत नाही. ह्या 2 स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला सांगितल्या पेपर सोडवण्याच्या. तिसरी स्ट्रॅटेजी ही आहे, लक्ष देऊन ऐका. 5 ते 7 मिनटात अख्खा पेपर जो येतो फक्त तो वाचायचा, सोडवायचा. 7 ते 8 मिनटामध्ये अख्खा पेपरमधून तुमचे पूर्ण 90 क्वेश्चन्स वाचून झाले पाहिजे. त्यांनी कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. पुढचे जे 55 मिनिट्स आहेत, 55-53 मिनटं आहेत, ते तुम्हाला खूप सुंदर जातात आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स लेवल वाढते. ओके. ही 3rd स्ट्रॅटेजी. 4th स्ट्रॅटेजी ही आहे, जसा सोडवायचा तसा सोडवा, पण मॅथ्स आणि रिझनिंगवरती आलात की जे मी 5 मिनटं तुम्हाला ते सांगितले, ते 5 मिनटं त्यातले फक्त 3 मिनटं काढून तुम्ही
मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन गो थ्रू करा लास्टपर्यंत, आणि ज्यांना ज्यांना वेळ लागेल असं वाटतं आहे त्यांना मार्क करून ठेवा, आणि मग लगेच 3 नाही 2 मिनटं, आणि मग लगेच जे जे अनमार्क्ड क्वेश्चन आहे, ज्याला मार्क केलेलं नाही ते मार्क क्वेश्चन सोडवा. ठीक आहे, ही आहे लास्ट स्ट्रॅटर्जी. फायनल स्ट्रॅटर्जी, वर्स्ट स्ट्रॅटर्जी. पेपर मला पुढे काय आला माहिती नाही आहे. मराठी पहिला सेक्शन आहे, मराठी बघितला, पहिल्या क्वेश्चनपासून सोडवायला सुरुवात केली. ठीक आहे, वर्स्ट स्ट्रॅटर्जी, फूल्स स्ट्रॅटर्जी. फूल स्ट्रॅटर्जी वापरू नका, यू आर नॉट अ फूल. सो प्लीज थोडंसं लॉजिकली चाला आणि लॉजिकली क्वेश्चन सोडवा. बऱ्याच वेळेस असं होतं की क्वेश्चन्स राहून जातात. त्यानंतर ठीक, टाईम मॅनेजमेंट डिस्कस केले. काय असेल क्वेश्चन तर बोला मला. मग हे काय टुडेज अँड टुमॉरो स्ट्रॅटर्जी नंतर सांगतो. रिझनिंगबद्दल सांगितलं. ही एक स्ट्रॅटर्जी मला थोडंसं हे पण बोललो आपण, बट थोडं बोलायचं आहे. OMR शीट सगळ्यात मेन, ब्लॅक पेन. ठीक आहे, डन आहे. OMR शीटबद्दल मला सांगायचं आहे, बाहेर जात आहे बरं का बऱ्याच लोकांच्या. ओके, मार्क करताना जो मार्क करतायत तो बाहेर निघून जातो आहे. सो मेक शुअर करा की तो बाहेर नाही जायला पाहिजे आपला, तर आतच राहू द्या. OMR शीटवर दुसरं काहीही टिक करू नका. इकडे रेषा दिल्या आहेत, त्या मुलं असं रेषा करत बसतात, रेघा. त्यानंतर काही वेळ मिळाला तुम्हाला तर इकडे तिकडे टिक करून, स्टार करून, श्रीराम जय माता दी, अल्लाह अकबर, काहीच लिहू नका, काहीच गरज नाही आहे. देवाने तुम्हाला अभ्यासात साथ दिली आहे. ठीक आहे, तिथे तुम्ही काहीही लिहा पेपरवर, काही मॅटर करत नाही. काहीच लिहू नका, पेपर डायरेक्ट कॅन्सल होईल, डायरेक्ट रिजेक्ट व्हाल. फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन नंबर कुठे आपल्या हॉल तिकीटवरती आजच पाहून ठेवा. काहीही कळालं नाही तर एक्झाम हॉलमध्ये टीचरला विचारा की सर हा किती. बाकीच्यांना जाऊ द्या हो, तुम्ही तुमचा पेपर व्यवस्थित फिल करा. आता सर मी समोरच्याचं पाहतो, मी मागच्याचं पाहतो. अरे तो पण तुझ्यासारखाच वेडा निघाला तर मग तर त्याचं पाहून मागच्याचं पाहून तुम्ही आपली फिल नका करू. तुम्ही वाचा, एक्झामिनरला विचारा की बाबा सर हे कुठपत योग्य वाटतं तुम्हाला, मी कितपत योग्य वाटतं, काय लिहू सांगा मला. तर ते तुम्हाला सांगतील, ते लिहा. सही करायला आलेत शीट घेऊन, त्याच्यावर पण व्यवस्थित सही करा. आपल्याच जागेवरती सही करा. दुसऱ्याचं कराल बिचाऱ्याचं नुकसान करून बसाल. स्वतःचं पण व्यवस्थित सही करा, व्यवस्थित तो नंबर राहील, क्वेश्चन पेपर नंबर, आन्सर पेपर नंबर तुम्हाला तिथे फिल करावा लागतो, तो पण व्यवस्थित फिल करा. घाई करू नका. 5 मिनटं अगोदर तुम्हाला मिळेल, वेळेवर सेंटरवरती पोहोचा. 5 मिनटं अगोदर पेपर मिळाला की पटकन मला फिल करून बसायचं, बाकीच्यांची तोंड पाहायची गरज नाही. आपल्याला आपला सोडवायचा आहे, आपलं व्यवस्थित फिल करायचं, दॅट्स इट, फाईन. इकडे तिकडे बघू नका, बाजूच्याचं ओळखीचा नाही, काय नाही, आपल्याला काय घेणं देणं. ठीक, फिलिंग मेन इम्पॉर्टंट थिंग. 3 प्रकारे OMR शीट भरली जाते. पहिला प्रकार हा आहे की मी पूर्ण पेपर सोडवून घेतो, मूर्ख प्रकार बरं का, म्हणजे आय डोंट लाईक इट. पूर्ण पहिले 1 ते 90 सोडवून घेतो. 1 ते 90 मी सोडवलं की त्यानंतर पुढचे जे क्वेश्चन्स राहतील 1 ते 90 सोडवल्यानंतर मग मी गोळे भरतो. आय डोंट लाईक इट. बरेच मुलं आहेत ज्यांचे पेपर अख्खे सुटून गेले, 10-10, 15-15 मार्क्स गोळे करायचे सुटून गेले. सर मी सोडवला तर पूर्ण पेपर, पण मला गोळे करायला वेळ नाही मिळाला. म्हणजे बेटा तू सोडवलाच नाही पेपर, तो तुझ्यासाठी सोडवला, तू एक्झामिनरसाठी सोडवलेला नाही. मला ही पद्धत आवडत नाही. दुसरी पद्धत ही आहे की 1 पेज, मी एक सेक्शन म्हणत नाही आहे किंवा मॅथ्स सोडवा पूर्ण आणि मग मॅथ्सचे गोळे करा, नाही. 1 पेज, ह्या पेजवरती 7 क्वेश्चन आहे, हे 7 सोडवणार आणि मग मी 7 गोळे करणार. पुढचा पेज 5 आहे, 5 सोडवणार, 5 गोळे करणार, 4 सोडवणार, 4 गोळे करणार. ठीक, ही बेस्ट स्ट्रॅटर्जी, याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही. ठीक, थर्ड स्ट्रॅटर्जी, बऱ्याच मला 3 स्टुडंट दिसले माझ्या क्लासमध्ये ज्यांचे गोळे कंटिन्युअसली चुकत आहेत. काय तर सर 2च्या ऐवजी 3ला केलं, 3च्या खाली सगळेच चुकून गेले. आणि हा प्रॉब्लेम सगळीकडे आहे बरं का. हा आहे, हा तुम्हाला ओळखावा लागेल की माझा होतोय का. आणि एकदा जरी तुमच्या लाईफमध्ये आत्ता ह्या मागच्या 10-15 दिवसात एकदा जरी तुमच्याकडनं अशी चुकी झालेली असेल तर तुमच्यासाठी स्ट्रॅटर्जी ही आहे. क्वेश्चन नंबर 1 सोडवला, इकडे टिक. दुसरा सोडवला, इकडे टिक. सो प्लीज याला सिरियसली घ्या. हा क्वेश्चन पेपर तुमच्या कामाचा नाही, ही OMR शीट तिकडे जाणार आहे चेक व्हायला, तर ही जास्त कामाची आहे. तर हिला एकदम केअरफुली फिल करा. एवढा अभ्यास आपला वाया घालू नका. ही सगळ्यात महत्त्वाचा आजच्या पूर्ण लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाची तर मला हीच गोष्ट वाटते. बस मग एवढंच. आणि
एक महत्त्वाची स्ट्रॅटजी सांगायची आहे मला तुम्हाला. मी क्लासमध्ये बऱ्याच वेळा सांगतो, एक दोघं जणं करत असतील माझ्या वर्गात पण. 40 पोरं बसतात यार, म्हणजे सुरुवातीला 40 होते, शेवटपर्यंत नॉन सिरियस स्टुडंट्स कट होऊन जातात ऑटोमॅटिकली. तो शेवटपर्यंत काहीतरी 30 वगैरे राहिले होते. यांना मी सगळ्यांना सांगितलं होतं की पेपर तुम्ही सोडवतायत ना, तर पेपर सोडवताना सर माझ्याकडनं गोळे भरणं किंवा सिली मिस्टेक जास्त होतात. म्हणजे मला येतो तो प्रश्न, बट मी चुकून काहीतरी गडबड करून तो गोळा भरून टाकतो, मग मला नंतर कळतं किंवा घरी आल्यावर कळतं. सिली मिस्टेक, ठीक आहे, सगळ्यात मोठं हा तर पाप आहे सिली मिस्टेक. सगळ्यात मोठं पाप आहे सिली मिस्टेक. येत असताना स्वतःहून स्वतःचं उत्तर चुकवायचं. आपका दुश्मन आप ही हो असं म्हणायचं. सिली मिस्टेक, सिली मिस्टेकसाठी तुम्हाला एक छोटासा चार्ट काढून दाखवतो. आज वर्गात मी एक्झाम्पल दिलं. समजा यदा कदा एका जंगलमध्ये संध्याकाळच्या वेळेला गेले. घरी येता येता अंधार पडला, ठीक. आणि तुमचं स्टेट ऑफ माइंड, तुमची बुद्धी, ज्यावेळेस दिवस होता तोपर्यंत इथे, पण अंधार पडल्या पडल्या तुम्ही इतके घाबरलात. अंधार पडल्या पडल्या तुम्ही इतकुशे घाबरलात, बाबा घरी कसं जाऊ मी. अचानक मागून आवाज आला, खुडबुड खुडबुड खुडबुड. आवाज आला आणि तुम्ही चालत होते, फास्ट चालायला लागले. अचानक अजून फास्ट चालायला लागले, पळायला लागले पळायला लागले पळायला लागले. ही तुमची लेवल आहे पॅनिकची. हळूहळू तुम्ही घाबरत 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 टॉप घाबरत गेले. जोपर्यंत बेशुद्ध नाही पडले किंवा प्रकाश तुम्हाला नाही दिसला किंवा तुम्हाला देव नाही दिसला समोर, तोपर्यंत तुम्ही थांबणार नाही. ही तुमची पॅनिक लेवल आहे, ठीक. माझं म्हणणं काय, तुम्ही जेव्हा पेपरला जातात त्यावेळेस सुद्धा तुमची हीच पॅनिक लेवल अशाच प्रकारे असते, ठीक. हे आहे 10 वाजता, हे आहे 10 वाजून 15 मिनटं, 10 वाजून 20 मिनटं, 10 वाजून 30 मिनटं, 10 वाजून 40 मिनटं, 10 वाजून 50 मिनटं, आणि हे आहे 11. हा तुमचा पेपर. तुमची जी स्टेट ऑफ माइंड आहे ना, इथे तुम्ही शून्य राहाल, तुमच्या हातात फक्त OMR शीट आली. काही मुलं राहतील OMR शीट आल्या आल्याच इतके घाबरून जातील. काही मुलं राहतील पेपर आल्यावर ते इतके, त्यांची पॅनिक लेवल इथे असते. ही पॅनिक लेवल फाईन आहे. ह्या रेंजमध्ये राहायचं आहे आपल्याला. जो मुलगा पेपर हातात आल्यावर पण तो इथेच आहे, समजून घ्यायचं तो नापास होण्यासाठी पेपर देतोय, ठीक आहे. घाबरत नाही बिचारा, काही घेणं देणं नाही त्याला करिअरशी. घरचे म्हणतात म्हणून पेपरला आलो, इथे राहायचं आहे. पण जसं तुम्ही पहिला दुसरा तिसरा चौथा पेपर संपवतात तेव्हा तुमची लेवल इथे येते. सेम जसं मी घाबरण्याचं मागे ज्या फॉरेस्टमध्ये तुम्ही गेलात, एका जंगलमध्ये तुम्ही गेलात ते सांगितलं, त्या लेवलवरती तुम्ही येऊन थांबलाय जाता. आता ही लेवल इथे जर आलात तर ही लेवल इथे राहील. इथे जर आलात तर ही लेवल डायरेक्ट बोर्डच्या वरती पलीकडे पार कुठेतरी चालली जाईल. कारण की 10:30 म्हणजे अर्धाच तास बाकी आहे. काय माहिती कधीतरी इथे वाजून जातो. आपण घड्याळ पाहतो, अरे बापरे 10:50 असं होतं. सो तुम्ही इथे आहात आता, ओके. इथपर्यंत तुमचं ब्रेन व्यवस्थित चालतं. माझं म्हणणं काय, 10 वाजून 15 मिनटं झाले, ज्या क्षणाला 10 वाजून 15 मिनटं झाले, पाणी प्या, बॉटल घ्या, पाणी प्या, ठेवून द्या, मग स्टार्ट करा पेपर. पुन्हा एकदा स्टार्ट केलं, परत हे 10-20ला नका करू, 10:30ला करा. काय 10 मिनिटाला पाणी प्याल, ठीक आहे. पाणी प्या, एकच घोट. खूप प्याल, जावं लागेल आपल्याला, ठीक आहे. सो पाणी प्या, परत बॅक टू बेसिक. बॅक टू बेसिक आलात, एक मिनिट, बॅक टू बेसिक आलात, परत इथून परत पाणी पिलं, परत तुम्ही थोडं पॅनिक मोड एकदम हायवरती गेले, थोडं थांबून घेतलं, थोडं थांबून घेतलं. थांबून इन द सेन्स मी खूप वेळ नाही म्हणतोय, मी 5 सेकंड्स, 5 सेकंद थांबा, ओके. फक्त 5 सेकंद थांबा, पाणी प्या किंवा
उठा, असं करा, उठा म्हणजे असं वरती बघा, असं हात वगैरे हातवारे करा, थोडं इकडे तिकडे बघा, मुलांकडे बघा की काय वेडेत हे, असं काहीतरी. ठीक, असं काहीतरी करून बघा आणि पुन्हा आपला पेपर सॉल्व्ह करायला लागून जा. काय होतं, हे पॅनिक मोड जे ब्रेक करता ना तुम्ही, एकदम बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. हे पॅनिक मोड तुमचे ब्रेक होत राहतील, एक तुम्ही फ्रेश व्हाल. मी एक्झाममध्ये जात असतो, ठीक आहे, मी एक्झाम हॉलमध्ये जात असतो आणि मी पेपर वगैरे काही सोडत नाही. मी पेपर सोडवला जरी तर असं वाटलं तेवढं, आणि असं बघत असतो, ठीक आहे, की मुलं कसे सोडवतात, एक्झामिनरचं बिहेवियर कसं असतं, काही चूक तर नाही होते किंवा कशा प्रकारे पेपर आहे वगैरे वगैरे बघायला. ते बघितल्यानंतर मला हे कळलं की काही स्टुडंट्सकडे तुम्ही असं बघा, तुम्हाला हे दिसेल की तो 10 वाजेपासून 11 वाजेपर्यंत त्याचं असं ठीक 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 इकडे 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 बस तेवढंच. विचार करा तो किती थकत असेल, त्याचं ब्रेन किती थकत असेल. 11 वाजता बाहेर आल्यावर त्या मुलांमध्ये शक्ती उरत नाही, जबरदस्ती असे हसत असतात सगळे. बघा तुम्ही त्या दिवशी कळेल तुम्हाला, जबरदस्ती असे हसत पेपरला निघतात की झाला बाबा पेपर. ठीक, सो दॅट इज अ सॅड स्टेट. इतके दिवस अभ्यास करायचा आणि का म्हणून घालवायचा की बाबा माझी एनर्जी संपून गेली अर्ध्यामध्ये, आणि बऱ्याच जणांना तर माझी एनर्जी संपली हेही कळत नाही, मी घाबरलो हेही कळत नाही. सो हिम्मत आणा स्वतःमध्ये, ब्रिंग दॅट गट्स इन यू. अभ्यास केला आहे आपण, एवढं माहिती आहे आपल्याला, आणि अभ्यास केला तर हिम्मत तर आहेच आहे. पोटात गोळा नको यायला, मला घाबरायचं नाही, मला हाताला घाम नाही, मला काहीच नाही. मी अभ्यास केला आहे, मला पेपर छान जाणार आहे. मी टेस्टमध्ये पेपर सोडला आहे, टेस्टच माझी एक्झॅक्टली ॲज इट इज उतरणार आहे. ह्या मेंटॅलिटीने जायचं. एक प्रश्न पाहिला अवघड आहे, तो प्रश्न डिसाईड करणार नाही, दुसऱ्या प्रश्नावर गेलो, दुसरा अवघड आहे, सोडा, मला काय 90 पैकी 90 घ्यायचे नाही. तिसरा सोडवला, चौथा सोडवला, पाचवा सोडवला, 6, 7, 8 अवघड आहे, सोडून दिला, 9व्यावरती गेलो. तोच मुलगा पास होईल जो असं करेल. तो पास नाही होणार की अरे यार माझे 3 सुटले, अरे यार माझे 5 सुटले. तू त्याला काहीच करू शकत नाही बाबा एक्झाम हॉलमध्ये. यू कॅन नॉट डू एनिथिंग, नॉट इवन अ सिंगल बिट. ठीक आहे, बसला आहात, 70 आणायचे, 70 आणा आणि घरी जा. 20 मार्क सुटले तर सुटले. ठीक, सो प्लीज, सो अशी ही स्ट्रॅटेजी यूज करा. आय विल बी, तुम्हाला कळणार नाही एक्झाम म्हणजे डेफिनेटली हिचा उपयोग झाला नाही झाला हे कळणार नाही तुम्हाला, बट 100% हिचा उपयोग होईल तुम्हाला. आणि तुम्ही पेपरच्या बाहेर त्याच एका तासामध्ये तुम्ही जसे आत गेला होता त्याच एनर्जीने बाहेर याल, आणि तेच तुमचं स्टेट ऑफ माइंड राहील, आणि मग तुम्हाला बाकी गोष्टी कराव्या वाटतील. ठीक, सो प्लीज हे एक फॉलो करा. माझ्या स्टुडंट्सला तर मी सांगितलं आहे, बट सगळे फॉलो करत नाही, ते विसरून जातात. एक्झाम प्रेशरमध्ये, एक्झाम हॉलमध्ये बसल्यावर विसरून जातात तुम्ही काय करायचं. पेपर झाल्यावर आठवतं की अरे यार सरांनी पाणी प्यायला सांगितलं होतं. ठीक, सो ऑलमोस्ट एव्हरीथिंग कवर्ड. टुडेज अँड टुमॉरो स्ट्रॅटर्जी, आज आणि उद्याची स्ट्रॅटर्जी तुम्हाला क्लिअर सांगतो. 7 वाजता तुमच्याकडे हे लेक्चर पोहोचेल, 25 तारीख संध्याकाळी 7 वाजता. सो तुमचं काम काय, आत्तापर्यंत तुम्ही जेवढे पेपर सोडवलेत, ठीक, सगळ्यात पहिले तर तुम्ही आतापर्यंत जर अभ्यास करत असाल दिवसभर तर थांबा, 2 तास ब्रेक घ्या, 7 ते 9. ठीक, 2 तास ब्रेक नंतर 9 वाजता बसा. आतापर्यंत आपण जेवढे फुल लेंथ पेपर, टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईजचा वेळ गेला आहे आता, फुल लेंथ पेपर 90 क्वेश्चन्सचे जेवढे सोडवले आहेत, संगमचे जर तुमच्याकडे असेल तर दॅन इट इज द बेस्ट थिंग टू प्रॅक्टिस. ते सगळे पेपर, त्याच्यामध्ये इंग्लिश सोडून द्या, त्याच्यामध्ये मराठी सोडून द्या, मॅथ्स आणि रिझनिंग त्याच्यामधलं उचला. मॅथ्स, रिझनिंग आणि कम्प्युटर हे 3 विषय उचला आणि पुन्हा एकदा सोडवा. वेळ लावून नका सोडू, काहीच नका सोडू, पुन्हा एकदा सोडवा. ठीक, ज्यांनी सोडवलेले आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट स्टेज काय, जे चुकलेले आहेत ते प्रश्न सोडवा आणि जे सुटलेले आहेत ते प्रश्न सोडवा. ज्यांनी चुकलेले आणि सुटलेले हेही प्रश्न सोडवलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा ते 50 क्वेश्चन पुन्हा एकदा 9 वाजेपासून तर 10:30 वाजेपर्यंत सोडवा. 10:30 वाजता आज झोपायचं, उद्या सकाळी 6-6:30 वाजता उठायचं. सेंटरच्या डिस्टन्सवरतून डिपेंड करतं, पण 7 वाजेपासून तर एक्झाम सेंटरमध्ये आज जाईस्तोवर तुम्हाला करायचं आहे मॅथ्स. सर का, एक्झाम हॉलमध्ये गेलो, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल ॲथलीट असतात, ॲथलीट ते पळतात, तर पळण्या अगोदर ते खूप साऱ्या माकड उड्या मारतात. ठीक आहे, असं नाही की त्यांना लोकांना दाखवायचं असतं की मी किती फ्लेक्झिबल आहे, नाही, ते आपलं शरीर अगोदर गरम करतात सो दॅट ब्लड प्रेशर थोडं ऑलरेडी हाय राहील आणि मग पळताना ते त्यांना हेल्प करेल. आणि गरम करतात ते शरीराला अगोदर, काय म्हणतात त्याला अगोदर, आय थिंक स्ट्रेचिंग करतात ते. तसंच असतं की ब्रेनचं, तुम्ही 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत आज जाईस तो आईचा फोन, वडिलांचा फोन, स्टेटस, रीस्टार्ट, एक्झामिनेशन सेंटर, हिअर आय एम, ठीक आहे,
दिस विल डिसाईड माय करिअर. बिल्डिंगकडे ते काही काही वेडे असतात, बिल्डिंगकडे पाहून असं विचार करत राहतात की इथे माझं करिअर घडणार आहे. हां ठीक आहे, हे सगळं काहीच नाही करायचं. ओके, हे सगळं काहीच नाही करायचं. आणि तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंटर केले, पेपर हातात आला आणि मग आता तुम्हाला ब्रेन गरम करायचं आहे. आता तुम्हाला त्याला म्हणायचं अरे पळ, बघ, धाव. अरे तुम्ही एवढं रिलॅक्स स्टेटमधनं त्याला आणलं आहे, तो रिलॅक्स राहील अर्धा तास अजून. ठीक आहे, तुम्ही किती प्रयत्न करा, तो रिलॅक्सच राहील. सो प्लीज 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत प्रश्न सोडवा. 9 वाजता एक्झामिनेशन सेंटर एक्झाम हॉलमध्ये बसलात तुम्ही, 1 तासाचा वेळ आहे. डोळे बंद करा, पाढे म्हणा. पाढे कसे? आडवे. 10 एक 10, 11 दुने 22, 13 त्रिक 39, 14 चोक 15 पाचे 16 सक 17 सत 18 8, 19 9 जा 20, 10 जा. परत असं 21 जा 19 2 जा 18 18 त्रिक 17 चोक 16, असा पाढा असा पाढा असा पाढा असा सगळा. ही एक्सरसाइज करत राहा. ओके, सो ब्रेनला तुम्ही आधीच चालना देत आहेत. ओके, आता तो फिजिकली ॲक्टिव्ह झाला आहे, मेंटली नाही, फिजिकली तो ॲक्टिव्ह झाला आहे. त्याला आता पटपट पटपट चालतो आहे. जसा पेपर समोर आला, स्पीड बघा अत्यंत जास्त राहणार आहे. सो एवढ्या सगळ्या माझ्या तुमच्याकडे तुमच्यासाठी स्ट्रॅटजीज होत्या. उद्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. ज्यांचा कोणाचा अभ्यास झाला आहे ते नक्कीच पास होणार आहे. ज्यांचा कोणाचा अभ्यास झाला नाही आहे आणि ते देवाच्या भरोश्यावर जाणार असाल तर तोच तुमचं भलं करो. बिकॉज अभ्यास न करून फक्त लकच्या भरोश्यावर कुणीही पास होऊ शकत नाही. अभ्यास आणि व्हेरी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड अभ्यास केलेला आहे. एक वेळेस तरी ॲटलिस्ट सगळे सब्जेक्ट वाचले, रिव्हिजन नाही झाले चालेल. बट सर मी कम्प्युटरला अजून हातच नाही लावला आहे कधीच, पेपरलाच नको जाऊ बाबा. ठीक आहे सर, मी आजपर्यंत कम्प्युटर काय असतं पाहिलंच नाही आहे, सब्जेक्टच कधी वाचलाच नाही आहे. सर मी इंग्लिश तर सर मला मी इंग्लिश मीडियममध्ये असल्यामुळे मला इंग्लिशचा कधी प्रॉब्लेम आला नाही. तर इंग्लिश म्हणजे असं ॲज अ ग्रामर माझ्याकडे आले तसे स्टुडंट्स. तर नका जाऊ पेपरला. ठीक आहे, तुमचं कॉन्फिडन्स जे आहे ना आता ते अजून लो होईल. तर बेटर आहे की म्हणायचं की तो पेपर माझ्यासाठी बनला नाही आणि द्यायचाच नाही. ठीक, बट अभ्यास असेल तरच करा, अभ्यास नसेल जाऊ नका, नाटक करू नका, घरच्यांना अपेक्षेवर ठेवू नका. मे बी तुम्हाला ती पोस्ट नको आहे, मे बी तुमच्यासाठी ती क्षुल्लक पोस्ट असू शकते, पण तुम्ही फॉर्म भरल्यानंतर घरच्यांच्या अपेक्षा खूप वाढून जातात. ठीक आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. कट ऑफ वगैरे अशा असल्या फालतू गोष्टींमध्ये मी पडणार नाही. मेजरली 70 मार्क्स तुम्ही घेऊन या आणि मग टायपिंगला सुरुवात करा. जे 60 65 61 62 68 ते खूप परेशान करणारे उद्यानंतर, सर कट ऑफ काय, सर कट ऑफ काय. 70 मार्क्सचा कट ऑफ आहे. ठीक आहे, 70 मार्क्स म्हणजे सेफ आहे, आपण सेफ आहे ना, कट ऑफवरती नाही पण सेफ झोनमध्ये आलोत की झालं, आपण प्रॅक्टिस सुरू करायची. उद्या 11 वाजता पेपर संपेल. 11:30 किंवा 12, 11:30पर्यंत तुम्ही घरी नाही पोहोचणार. 12 वाजता आपण डिस्कशन घेऊया. एक आन्सर की देऊन टाकू तुम्हाला एक त्या मागच्या वर्षीसारखीच. बट तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, ज्यांचा शिपाईचा पण पेपर आहे, शिपाई एक्झाम देत असाल तुम्ही, लाजायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही देतायत शिपाई आणि मी हसणार. मला तुमची परिस्थिती माहिती आहे का? एक विद्यार्थी भयंकर टॅलेंटेड, आई नाही आहे, वडील नाही आहे, भाऊ नाही आहे, बहीण नाही, एकटाच ह्या जगात ह्या विश्वात एका हॉस्टेलवरती राहतो, फ्री ऑफ कॉस्ट राहू देतात म्हणून. ठीक आहे, आता तो विद्यार्थी जर त्याची कॅपॅसिटी आहे आणि मला काहीच माहीत नाही त्याचा बॅकग्राऊंड, तो मला येऊन सांगतो सर मी शिपाईचा फॉर्म भरला आणि बाकी क्लास असते. काय आहे म्हणजे एक तुमची सेन्सिटिव्हिटी कुठे गेली? तुम्हाला माहिती नाही आहे तो कोणत्या स्टेजमध्ये आहे आत्ता सध्या, त्याच्या वयाचं काय स्टेज आहे, लोक त्याला काय म्हणतात, मॅरेज, मुलं, काही असू शकतं. सो शिपाई भरलाय म्हणजे तुम्ही लाजायची काहीच गरज नाही. तुमची सिच्युएशन कोणाला माहीत नाही की तुम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही शिपाई जर नाही झाला, तुमच्याकडे पैसे नसले तर कोणी तुम्हाला द्यायला येणार नाही. सो वी डोंट हॅव टू केअर अबाउट द पीपल, जस्ट थिंक अबाउट युअर सेल्फ. तुमच्याबद्दल विचार करा. शिपाई भरला असेल तर लेक्चर बघू नका 12 वाजेचं. तुमचा पेपर आय थिंक 4ला संपेल, 4 किंवा 5 वाजता तुम्ही निवांत येऊन पेपर बघा. बाकी काही स्पेसिफिक काही डाऊट्स असेल तर मला मेसेज करा डायरेक्टली. आय एम हिअर फॉर यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये या भेटायला, काहीच हरकत नाही आहे. पण फोन मात्र एक्स्ट्रीम काहीतरी इम्पॉर्टंट आहे तरच करा. सर माझा फोटोच्या जागी माझी साईन अपलोड झाली आहे आणि आता मी पेपरला जाऊ का? तो साईन पाहून तुला ओळखू शकणार नाही, पेपरला जाऊ नको वगैरे वगैरे. असे 65 प्रश्न असतील तर ते विचारू नका. एक काही सिरियस तुम्हाला जेन्युइन वाटत असेल की सर यार हा मला एक इश्यू वाटतोय, तर
प्लीज मला ह्या नंबरवरती कॉल करा. सिरियस स्टुडंटसाठी मी अर्ध्या रात्रीसुद्धा जागा आहे. ओके, ज्यांना खरंच अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी खरंच इथे आहे मी. आणि दर्जा याच्याबद्दल मला बोलायची गरज नाही आहे. रिझल्ट्स स्वतः दाखवतात, दाखवलंही आहे पास्टमध्ये. सो हा माझा नंबर आहे. ह्या नंबरवरती मेसेज करा. ओके, काही डाऊट असेल तर आय विल रीच आउट. ठीक आहे, गरज असेल तर मी स्वतःहून कॉल करा. थँक्यू सो मच.